जय जवान जय किसान. मित्रांनो, तुम्ही मक्का पाहताय. आपल्या मागे मक्का लागवड आहे. आपण 20 ऑक्टोबरला मक्का लागवड केली. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे जर पाणी कमी आहे तर तुम्ही अशा रीते लागवड करू शकता. मित्रांनो, याचे फायदे काय आहे की ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी आहे, तुम्ही जर इतकाला पाणी देताय तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात मक्का लागवड करणे गरजेची. मित्रांनो, जर तुम्ही ऑक्टोबर महिन्यात लागवड करताय तर तुमची सरासरी जानेवारी फेब्रुवारीपर्यंत मक्का येऊन जाते. ज्या शेतकऱ्यांकडे जर पाणी कमी आहे तर अशा रीते लावू शकता. मित्रांनो, आपण संपूर्ण नियोजन सांगणार आहे. 20 ऑक्टोबरला आपण मक्का लागवड केली. मक्का लागवड करत असताना आपण 20-20-13 हे खत टाकलं. मित्रांनो, एकरी 2 बॅग. आणि नंतर आपण 15 दिवसानं अळीचं औषध फवारलं. मित्रांनो, नाग 505 आणि प्लस चिलेटेड झिंक. मित्रांनो, आणि नंतर आपली मक्का 35 दिवसाची झाल्यानंतर आपण वॉटर सोल्युबल खत सोडलं. मित्रांनो, 1261ची आपण थैली घेतली आणि एका थैलीमध्ये आपण कमीत कमी 3 वेळेस 1261 सोडलं. मित्रांनो, 15-15 दिवसाच्या मर्यादेत आपण 1261 सोडलं. आणि नंतर मक्का आपली 50 ते 55 दिवसाची झाल्या असताना आपण मित्रांनो 13-0-45 वॉटर सोल्युबल खत सोडलं. का मित्रांनो, तो जो दाणे भरण्याचा वेळ राहील त्यावेळेस पोटॅशची आवश्यकता भासेल, त्याकरता आपण 13-0-45 खत सोडलं. मित्रांनो, आणि आज मित्रांनो 3 जानेवारी, तर तुम्ही पाहू शकता. तर 3 जानेवारीच्या टायमाला आपली मक्का कशा रीते झाली. मित्रांनो, आणि आज कणसाची साईजसुद्धा पाहू शकता तुम्ही की आपण विद्रव्य खतावर मक्का घेतली. मित्रांनो, ही तर कणसाची साईजसुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि तुमच्याकडे जर पाणी कमी असेल मित्रांनो तर तुम्ही अशा रीते मक्का लागवड करू शकता. मित्रांनो, एक कालचक्र ध्यानात ठेवा की आता ऑक्टोबर महिन्यामध्ये 25 तारीख ते 30 तारीख दरम्यान पाणी पडतो. जर तुमच्याकडे पाणी जर कमी असेल तर मित्रांनो, तर एक तारीख फिक्स करा की 7 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरमध्ये मक्का लागवड झाली पाहिजे. मित्रांनो, आज बऱ्याचशा शेतकरी आपले बांधव आहे, त्यांची मक्का टोंगळ्याच्या आसपास आहे, कोणाची कमराबरोबर आहे. तर आपली आज तुरी अवस्था मित्रांनो कन्सर्ट चांगल्या रीती टाकलंय, म्हणजे आपलं जानेवारी फेब्रुवारीमध्ये पूर्ण मक्का प्लॉट निघतोय. मित्रांनो, आपण तिसरा प्लॉट सुद्धा घेऊ शकतो, तिसरं उत्पन्न घेऊ शकतो. जर बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाणी जर कमी असेल मित्रांनो तर तुम्ही अशा प्रकारे नियोजन करू शकता व मक्का घेऊ शकता. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण 0% मशागत करून शेती करण्याचा प्रयत्न करतोय की शेतकऱ्याचे कसे पैसे वाचेल हे सुद्धा धावण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, आपण बरेचसे असे व्हिडिओ धावण्याचा प्रयत्न करतोय की शेतकऱ्या हिताच्या गोष्टी धावण्याचा प्रयत्न करतोय की उत्पन्न कसं वाढेल. मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही. SRT शेती आपली 0 मशागत. मित्रांनो, नागट्टी बी करली नाही, रोटर करली नाही आणि धसं सुद्धा तसेच्या तसे ॲक्शन. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल.